हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बेसन बर्फी तयार करणार आहोत। त्यासाठी एका छोट्या पातेल्यामध्ये साखर घेतलेली आहे, बेसन घेतले, तूप घेतलेले आहे आपण, आणि बदामाची काप करून घेतली आहे, विलायची 4 घेतलेले आहेत। आपण आता रेसिपीला सुरुवात करू। बर्फी करण्यासाठी शेगडीवरती कढई ठेवून तूप टाकून घेऊत। आता आपण हे पहा, मस्तपैकी आपण तूप टाकलेलं आहे कढईमध्ये, आणि आता बेसन पीठ टाकून घेऊत याच्यामध्ये, आणि तूप सुद्धा मस्त गरम झालेला आहे। आपल्याला बेसन एकदम बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही डालडा वापरू शकता किंवा तेल सुद्धा वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मस्तपैकी असा बारीक गॅस करून छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, एकीकडे बेसन भाजले जातं तोपर्यंत आपण एका साईडकडं चाचणीसाठी साखर ठेवून घेऊ। हे पहा, आपण दुसऱ्या शेगडीवरती गॅसच्या चाचणीसाठी साखर ठेवून घेतलेली आहे। एकीकडे बेसन भाजून घेऊ, एकीकडे आपली चाचणी तयार होते। हे पहा, जसं जसं आपलं बेसन भाजलं जातं तसं तसं मस्तपैकी आपलं तूप सुटतं ह्या बर्फीला। खूप छान वास येत आहे तुपाचा, आणि हे बेसन आपलं जे भाजत आहे याचा। एकदम बारीक गॅस ठेवायचा, मस्तपैकी असं सारखं सतत हलवत राहायची। तुमची जर एखादी जर्मलची जर कढई असेल किंवा नॉनस्टिकची, तेवढी हलवायची गरज नाही। माझी ही स्टीलची कढई असल्यानं सतत हलवत राहावं लागतं, कारण की स्टीलच्या कढईला खाली बुडाला लागायची शक्यता असते पटकन। नॉनस्टिकची किंवा जर्मलची कढई असेल तर त्या कढईला तेवढं काही जास्त लागत नाही बुडाला। हे पहा, आपला मस्तपैकी पाक उकळत आहे, आणखीन काही चाचणी तयार झालेली नाही, साखर विरघळलेली आहे। एकीकडे आपला पाक तयार होत आहे आणि आपण एकीकडे बेसन पण भाजत आहोत। हे पहा, आपलं इकडं बेसन भाजलं जात आहे। बेसन बर्फीमध्ये बेसन भाजणंच खूप मेन आहे। बेसन खूप छान भाजल्या गेलं की आपली बर्फी खूप छान होते। आणि तुपाचं प्रमाण मी पहिल्यांदाच
बेसनला पुरल अशा पद्धतीमध्ये घेतलेलं होतं. त्यासाठी आपल्याला वरून तूप टाकायची काहीच गरज पडलेली नाही. समजा तुम्ही तूप अर्धं किंवा डालडा अर्धा असं दोन्ही मिक्स करून घेऊ शकता, किंवा तूप किंवा तेल डालडासुद्धा दोन्ही मिक्स करून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा पद्धतीत करायची आहे तशा पद्धतीत पहा. आपल्या या बेसनाचा कलरसुद्धा बदलला गेलेला आहे. बेसन हलकं सुद्धा झालेलं आहे पहिल्यापेक्षा. किती मस्त पहा. आता ह्या स्टेपला सतत आपल्याला हलवत राहणं गरजेचं आहे, कारण आपलं बेसन हलकं झालेलं आहे. बुडाला लागायची शक्यता खूपच आहे. हे पहा, आपलं बेसन कसं असं गदगद उकळत आल्यासारखं झालेलं आहे. ह्या स्टेपला आपण बेसन उतरून घ्यायचं आहे. आणि आता आपण चाचणी कुठपर्यंत आलेली आहे चेक करून पाहूत. हे पहा, आपला मस्तपैकी पाक तयार झालेला आहे. या पाकातच आपण विलायची टाकलेली आहे. आता आपण पाक खाली उतरून घेऊ. हे पाक उतरून घेतला. आपण गॅसवरती डबल थोडंसं आपल्याला पाक टाकायचा आहे बेसनामध्ये. हे पहा, थोडासा आपण पाक टाकलेला आहे बेसनामध्ये. थोड्याच पद्धतीत टाकून घ्यायचा आहे. पहा, जेवढा आपण पाक केलेला होता तेवढा पाक ओतून घेतलेला आहे. आता आपण शेगडी बंद करून घेऊ गॅसची आणि मस्त आपण एका ताटाला तूप लावून घेऊत आणि हे ओतून घेऊत. हे पहा, हे खाली घेतलेलं आहे. हे पहा, मस्तपैकी या ताटाला आपण तूप लावून घेतलं होतं. त्या ताटामध्ये बर्फी सेट करून घेतलेली आहे. 10 मिनिट थंड करून घेऊत आपण. हे पहा, मस्तपैकी आपली बर्फी तयार झालेली आहे. अशी कट देऊन घेतलेले आहेत. हे पहा, मस्तपैकी आपल्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत. पहा, आणखीन हे गरमच आहे 10 मिनिट ठेवलं तरी पण, कारण उन्हाळा दिवस आहे. याच्यामध्ये तुपाचं प्रमाण खूप जास्त असल्यानं थोडंसं वेळ लागत आहे सेट व्हायला.
यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा. राणी दैफळे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.